आज आमची यात्रा आहे आणि आज आमच्या देवाला गोडा नैवेद्य असतो, तो म्हणजे पोळ्यांचा. आणि आमच्याकडे तेलावरच्या पोळ्या असतात बरं का. आणि हे बघा मी पोळ्या लाटत आहे. पोळी किती छान फुगलेली आहे. मी लाटून झाल्यावरती अर्ध्या पोळ्या ताईंनी लाटल्या. ताई तर माझ्यापेक्षा खूप छान पोळ्या लाटतात. तुम्हाला तर मी म्हणलेली ना, आमचे आज 2 कार्यक्रम आहेत. सकाळी आमच्या आजीचं वरची श्राद्ध आणि दुपारनंतर यात्रा. मी सर्व काम आवरून घेतलेलं आहे. नंतर माझ्या भाच्याने खूप छान रांगोळी काढली दारामध्ये. नंतर ताई आणि मी तयार होऊन आम्ही गेलेलो आहोत मंदिरात. मंदिरात गेल्यावरती खूप छान दर्शन झालं, कारण गर्दी नव्हती. आम्ही लवकर गेलो आणि थोड्या वेळाने गेलो. ज्यावेळेस अक्षदा टाकायच्या होत्या त्यावेळेस खूप सारी गर्दी, म्हणजे पुढेच जाता येईना अशी आमची यात्रा असते. खूपच छान. तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती चुलत सासूबाई आहेत, त्यांच्या दारामध्ये तुळस होती, त्यांच्याही तुळशीचे छान अशी पूजा केली. आणि हे बघा आमच्या दादांनी खूप मोठी फटाक्याची माळ आणलेली, तीही लावली आणि मुलं सर्व फटाके उडवत होती. खूप मुलांनी मज्जा मस्ती केली. माझ्या मुलांना त्याच्या पप्पाने आणि मामाने खूप साऱ्या फटाक्या दिलेल्या आणि मी आणि माझा छोटासुद्धा फटाके उडवत होतो. मुलांबरोबर कधी मुलं बनतो ना आपण ते समजतच नाही. आणि आमच्या ताई, अक्का आम्ही सर्वजण मिळून फटाक्या फोडल्या व मुलांसोबत मस्ती केली. हा दिवस पुन्हा येत नाही हो, म्हणून येईल तो दिवस स्पेशल करा आपल्यासाठी खास. नंतर आम्ही सर्वांनी घरातल्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि आमच्या इथं मीनाक्षी कोल्हापूरकर यांचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आणि आम्ही गेलो सर्व पाहायला. लाडू कसा झोपलाय बघा माझा. खूपच छान ऑर्केस्ट्रा होता, सर्वांना पाहण्यासारखं. मला तर खूप आवडलं.